जीवनातील कटू सत्य. जीवन सुखदायी आणि आनंदी घालवायचे असेल तर आपल्याला सर्वांना, जगातल्या मानव जातीला षडरिपू नियंत्रित करता आले पाहिजे. काम हा एक षडरिपू आहे. चारित्र्यानं तो नियंत्रित करता येतो. लोभ दृष्टीमध्ये सहजता ठेवली तर लोभ नियंत्रित करता येतो. मोह आपण थोडंसं मनाला कंट्रोल केलं तर मोहही आपल्याला नियंत्रित करता येतो. लोभ हाही आपल्याला नियंत्रित करता येतो या तिन्ही गोष्टीतून. त्याचबरोबर मध हा सुखी, मध गोड असतो म्हणजे सुख हा मध आहे. पण त्या सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर आपण जिभेला मध चाटवल्यानंतर आपल्याला जशी मधाची गोडी वाटते त्याप्रमाणे दुसऱ्यालाही त्यातलं एक बोट जर चाटावलं आपण दिलं तर तो आपणाला मिळणारा मध त्याला वाटल्यामुळे त्याच्यात तिरस्कार निर्माण नाही झाला तर आपलं सुख वाढत राहतं. म्हणजे भूक आहे, आपली भूक असताना आपण जेवतो ती संस्कृती आहे, पण आपली भूक भागून दुसऱ्याला देतो ती संस्कृती अधिक मोठी आहे. आणि म्हणून मध हा असा सुखाचा भाग आपण वाटून खायला शिकलो तर जीवनातला आनंद आपणाला मिळून तो षडरिपूही नियंत्रित होतो. आता क्रोध फार वाईट आहे. क्रोधात राग आहे. राग आणि हा अत्यंत वाईट राग असल्यामुळं मर्यादा ठेवून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मर्यादा ओलांडल्या की संघर्ष, द्वंद्व आणि शांतीचा भंग होतो. आणि मानव जातीलाही शांती मिळत नाही जगातल्या, आणि आपल्याला स्वतःलाही मिळत नाही. म्हणून जगातल्या सर्व 11 अब्ज लोकांनी हे षडरिपू नियंत्रित केले पाहिजेत. म्हणून क्रोधाचं एक मी तुम्हाला आणखी उदाहरण देतो की क्रोध हा काय आहे. क्रोध हा वाईट नाही, पण क्रोधाला जर आपण जिभेची साथ दिली तर तो वाईट आहे. क्रोधाला जिभेची साथ मिळाली नाही तर क्रोध नसल्यासारखाच आहे. मनात निर्माण होणाऱ्या क्रोधाला जर तुम्ही जिभेची साथ दिली तर महाभारत घडलेच म्हणून समजा. ते महाभारत घडवायचे नसेल तर क्रोधाला नियंत्रित करण्यासाठी मी तुम्हाला असं सांगतो की भांडणेच होणार नाहीत असं आपण वागणं म्हणजे क्रोध नियंत्रित करणं. मग क्रोधात काय आहे तर अग्नी आहे. क्रोध अग्नी आहे. जगातली सगळी भांडणं संपवायची असतील तर क्रोध अग्नी आहे हे समजून घेतलं तर मग अग्नीला विझवायला काय लागतं, पाणी. म्हणून आपण पाणी झालं पाहिजे. आणि क्रोधाला पाणी होऊन आपण शांतीचा सागर झालो की सगळं जग शांतीनं नांदेल आणि आपल्या जीवनातही सुखाचा आनंद मिळेल. आणि जीवन आनंद सुख प्राप्त झाल्याने संपूर्ण जगाची उन्नती होईल. म्हणून जगातल्या सर्व 11 अब्ज लोकांना माझी ही विनंती आहे की षडरिपू नियंत्रित करून आपण सारे एक आहोत या भावनेने राहूया. धन्यवाद.